या सगळ्या परिसराचं कल्याण व्हावं म्हणून ज्या तांबे गावानं आपली राहती घरं शेत सगळं सोडून दिलं आणि या वारणा परिसराच्या हरित क्रांतीमध्ये तर एक मोठा सहभाग उचलला आणि पुनर्वसन वसाहत म्हणून खर तर ह्या अंबा मातेच्या प्रांगणामध्ये या वडगाव नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्यांचं पुनर्वसन झालं ते सगळे या निवडणुकीमध्ये आपण कुठली भूमिका घ्यायची काय घ्यायची ज्या शहराला आपण आता आपलं शहर म्हणून नव्यानं निर्माण करायचं ठरवले त्या शहराबद्दलच्या आपल्या अपेक्षा कशा व्यक्त करायच्या याचा निर्णय ह्या निवडणुकीमध्ये घेण्यासाठी म्हणून खर तर आजच्या ह्या छोट्याशा सभेला उपस्थित असणारे ह्या वसाहतीतली सगळेच वडीलधारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आदरणीय महिला भगिनी माझ्याबरोबर आज आपल्यात उपस्थित असणारे या विभागाचे आमदार आणि विधिमंडळातले माझे सहकारी आदरणीय अशोकरावजी माने बापू या शहराचं पालकत्व लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या नात्यानं ज्यांच्यावर आपण सोपवणार आहोत आणि ज्यांनी या शहरातल्या सगळ्या लोकांचं जीवन सुकर करणारा विचार या व्यासपीठामध्ये निर्माण करावा अशी अपेक्षा करणार आहोत त्यांना तशी शक्ती आपल्या आशीर्वादाची आपण सगळीजण प्रदान करणार आहोत त्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय सालपे वहिनी माझे सहकारी डॉक्टर हिरवे या विभागातून नगरसेवक म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर सेवेचं व्रत घेऊन आलेला एक कार्यकर्ता खरोखर ह्या केदारनाथ मंदिराच्या समोर आपण बोलतोय म्हणून सांगत नाही पण मला वाटते वडगाव मधली हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी माणसं खरोखरच्या केदारनाथ मंदिराला उत्तराखंड मध्ये गेले असतील आणि तिथं जाऊन केदारनाथाचा आशीर्वाद जो घेऊन आलाय तो माझा सहकारी संतोष पापा भाईगे त्याच्या बरोबर जाऊन आलाय त्याच्या बरोबर उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या आपल्या उमेदवार आमच्या भोसलेताई आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर खरं तर मला एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर झाला वडगाव नगरपालिकेची निवडणूक जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आपण लढवावी या विचाराची सुरुवात अनेक दिवसापूर्वी त्या ठिकाणी झाली कैलासवासी माझे मित्र शिवाजीराव सालपे यांनी खरं तर या शहरामध्ये सुरू असणारी एकाधिकारशाही म्हणजे एक काळ असा होता की ज्या काळामध्ये एकच कुटुंब 25-25 वर्ष खरं तर नगराध्यक्ष म्हणून या शहरावर बसल्याचं चित्र आपण अनुभवायचो आणि शहरवासियांना खरंच आपल्या भूमिका मांडण्याची शक्ती आहे का नाही वडगाव मधले नागरिक खरंच विचारानं ही लोकशाही मधला आपला अधिकार वापरतात का नाही याच्याबद्दल सगळ्या पंचकृषीमध्ये चर्चा असायची त्या काळामध्ये शिवाजीराव सालपे खर तर त्यावेळच्या सगळ्या तरुण सहकार्यांना बरोबर घेऊन युवकांची क्रांती करणारी एक आघाडी खर तर या शहरामध्ये निर्माण केली आणि एका नव्या विचाराला लोकांच्या समोर ताकदीनं आणायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेपासून खर तर सुरू असलेली ही लढाई पहिल्यांदा एका सुराज्याच्या संकल्पनेमध्ये आपल्याला नेता येईल का युवक क्रांतीच्या माध्यमातून सुरू झालेल्या सामान्यांच्या या लढाईला वडगाव शहराचं सुराज्याचं तोरण म्हणून आपल्याला बांधता येईल का या सुराज्याचं
धोरण आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करत असताना या शहराबद्दलचा नवा संकल्प करता येईल का? खरं तर ही सुरुवात आम्ही ज्या वेळेला करत होतो सगळ्या प्रमुख लोकांशी आम्ही चर्चा करत होतो आणि मला अतिशय आनंद होतोय की योगायोगानं त्यावेळेला पहिल्यांदा मी तुमच्या तांबे वसाहतीतल्या ह्या केदारनाथ मंदिराला त्या ठिकाणी भेट द्यायला आलो. अचानक आल्यामुळं सगळे वसाहतीतले कार्यकर्ते त्या दिवशी या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि काही ठराविक लोक या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी माझ्यासमोर भूमिका मांडली की आमचं हा देव आम्हाला आधुनिक त्या देवाची सेवा करणारं मंदिर आमच्या समोर त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे. खरं तर ही भूमिका त्यांनी मांडली आणि त्याच दिवशी खरं तर मी त्यांना सांगितलं होतं की मी स्वतः रोज गुलाल लावणारा कार्यकर्ता आहे, ज्योतिबाचा भक्त आहे आणि आज वडगाव एका चांगल्या स्वराज्याच्या संकल्पनेची सुरुवात करत असताना या केदारनाथ मंदिराच्या सेवेचं एक व्रत तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या वर सोपवत आहे. हे माझं भाग्य आहे आणि मी तुम्हाला 8 दिवसाच्या आत या मंदिराच्या बांधकामाची परवानगी देतो अशा प्रकारचा आश्वासन. आणि म्हणून पहिल्यांदा जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नगरोत्थानचा 25 लाख रुपये निधी आपल्याला मंजूर झाला. त्याचं मंजुरी पत्र तुम्हाला दिलं, त्याचं टेंडर प्रत्यक्ष पूर्णत्वाला गेलं आणि बापूंनी सुद्धा त्यांच्या आमदार फंडातनं 25 लाख म्हणजे 50 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला. आणि म्हणून सालपे वहिनी मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय की वडगाव शहरातल्या विकास कामांची सुरुवात खरं तर या केदारनाथ मंदिरापासून आपण करतोय आणि म्हणून ही जर सुरुवात आपल्या हातनं होत असेल तर वडगाव मधलं कुठलंही काम इथून पुढच्या काळात कसं होणार आहे, गुलाल कुणाबरोबर असणार आहे आणि काय घडणार आहे हे सांगायला 3 तारखेची वाट बघावी लागणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी आजच्या या छोट्याशा सभेच्या निमित्तानं एवढंच सांगेन की आपले नेते कैलासवासी नागनाथ अण्णा नायकोडी ज्यांनी आपल्या या सगळ्या वसाहतींसाठी लढा उभारला, आपल्या राहिलेल्या प्रश्नांच्यासाठी काही न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज त्यांचा वारसा चालवणारा माझा सहकारी गौरव भाऊ, आज त्यांना सुद्धा खरं तर मी आज तुम्हाला भेटायला माझ्याबरोबर या म्हणून विनंती केली होती, पण एकनाथराव शिंदे आज विट्याला सभेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आष्टा शिराळा ह्या 2-3 नगरपालिकांचे हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटायला गेले असल्यामुळं गौरव भाऊ माझ्याबरोबर आज या ठिकाणी येऊ शकले नाहीत. पण तुमच्यातल्या प्रमुख 4-5 लोकांना घेऊन ते उद्या परवा माझ्याकडे वारणा नगरला त्या ठिकाणी येणार आहे आणि थोडीशी चर्चा ज्याचा उल्लेख संतोषनं या ठिकाणी केला. मला सांगायला आनंद वाटतोय की आपले राहिलेल्या प्रश्नांच्या बद्दल मी स्वतः पुढाकार घेऊन 2-3 मिटिंगा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतलेल्या आहेत आणि एका मिटिंगच्या वेळेला आपल्या एका कार्यकर्त्यानं खरं तर ह्या DP प्लॅनच्या माध्यमातून या तांबे वसाहतीच्यावर नव्यानं टाकल्या गेलेल्या आरक्षणाचा मुद्दे हे खरं तर त्या ठिकाणी चर्चेला आले आणि प्रामुख्यानं एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला की वारणा प्रकल्प पहिल्यांदा करायचा ठरला तो आमच्या तांबे गावात करायचा ठरला म्हणून पहिल्यांदा आमचं पुनर्वसन झालं. आज पुनर्वसन होऊन आम्ही या ठिकाणी आलो, आत्ता कुठंतरी आमची घरं चांगली झाली, मुलं शिकायला लागली आणि तोपर्यंत परत दुसरं आरक्षण तुम्ही आमच्या वाट्याला आणणार असला तर ही भूमिका कुठल्या कायद्यामध्ये बसते अशा प्रकारचा विचार खरं तर त्या ठिकाणी मांडला गेला. मी होतो, आत्ताचे आपले जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब त्या ठिकाणी होते आणि आम्ही सगळ्यांनी हा विषय मांडला की एखाद्या कुटुंबावर किंवा 10, 15, 20, 25 वर्षाच्या काळामध्ये पुनर्वसनाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या एखाद्या वसाहतीवर एवढ्या कमी कालावधीमध्ये नव्यानं आरक्षण आपल्याला टाकता येतं का, हा विषय प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावा लागेल. आणि पुन्हा त्या लोकांनी अगोदरच जो केलेला त्याग आहे आज पुन्हा आणि या शहरासाठी त्याग करा ही भूमिका त्यांच्यासमोर आपण कुठल्या तोंडानं घेऊन जायचं, ही भूमिका खरं तर त्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली होती. आणि म्हणून मी तुम्हाला आज या केदारनाथाच्या मंदिरासमोर सांगतो, ज्याचा उल्लेख संतोषनं केला की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब वडगावला येत असताना त्यावेळेला पहिल्यांदा आपण सगळ्यांनी मिळून आग्रहानं
या विकास आराखड्याला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी केली होती आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला व्यासपीठावर आले होते त्यावेळेला त्यांनी ती मागणी पूर्ण करून त्या विकास आराखड्याची स्थगिती आपल्या हातामध्ये दिली होती. तर मी आज आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारं ह्या परिसरातल्या विकासाचं जे स्वप्न आहे, तुम्हाला वाटणारी कुठलीही छोटी तुमच्यावर झालेली अन्यायाची गोष्ट जी आहे त्यातली एकही गोष्ट तुमच्या मनाला किंवा तुमच्यापर्यंत पोचू न देण्याचं आश्वासन मी या देवळासमोर आज तुम्हा सगळ्यांना या स्वराज्याची ही संकल्पना मांडत असताना केदारनाथाच्या मंदिरापासून सुरू झालेली ही विकास गाथा वडगाव शहरातल्या सामान्य माणसांच्या मनातलं हे शहर निर्माण करणारी विश्वासघाता ठरावी, एवढी मोठी शक्ती या केदारनाथानं आपल्या सगळ्यांना ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये आशीर्वादाच्या रूपानं द्यावी, एवढीच खरं तर प्रार्थना या सुंदर आणि छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबर सुरू झालेला हा विश्वासाचा विकासाचा ऋणानुबंध असं प्रेमाचं नातं असंच पुढं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो.